एमएसईबीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात राष्ट्रवादीचे मेणबत्ती पेटो आंदोलन। 8 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार, संपत बारसकर यांचा इशारा। अहिल्यानगर शहरामध्ये वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ विद्युत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातील वीज पुरवठा बंद करून मेणबत्ती पेटून प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। पुढील 8 दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिलाय। यावेळी माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, मंगेश खताळ, संजय सपकाळ, दीपक खेडकर, सारंग पंधाडे, जॉय लोखंडे, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, आरती उफाडे, स्वप्नील ढवण, महेश गलांडे, गिरीश जगताप, राहुल कातोरे, अंकुश बोरुडे, संकेत कराड, अमोल जाधव, भगवान काटे, अभिषेक बोरुडे, परेश पुरोहित, दिनेश लंगोटे, दीपक लिपाने, संकेत झोडगे, सुरेश आडसूळ, अमित खामकर, अशोक चोभे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी येथे आंदोलन करण्यात आले। गेल्या 8-10 दिवसापासून आपण पाहतो की नगर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि पाऊस अचानक आल्याने गरमीचे सुद्धा त्रास लोकांना होत आहे। 8 दिवस झाले लाईट डिस्टर्ब असल्या कारणाने अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी आज जाब विचारतो की लाईट जाण्याचं कारणच काय। कारण की मुख्यतः जर आपण पाहतो की हे नगरकर जर एमएसईबीचं बिल असेल हे 1 महिन्याच्या वर झाला यांचा दंड चालू आणि 1.5 महिना जर झाला बिल नाही भरलं तर हे लाईट बिल कट करतात। म्हणजे अशा प्रकारचं जर समजा ते करतात आणि जर जी लाईट गेली आणि ती लाईट गेली तर ती बिलातून वजा करीत नाहीत ना आणि वसुली पथक जसं असतं तशा प्रकारे हे वसुली करून घेतात। तर जशा प्रकारे आपण जर वसुली करून घेतो आपण सुद्धा त्याप्रमाणे दिल्या पाहिजे असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं आणि जर 8 दिवसाच्या त्यांनी आम्हाला सांगितले की 8 दिवसानंतर नगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल। त्याच्यानंतर जे मोकळ्या जे डिप्प्या आहेत त्या मोकळ्या डिप्प्या असतील तिथं झाकणं लावण्यात येतील। त्यांनी जे पांद्या झाडं तोडले असतील ते तोडून लगेच उचलता येतील। जे वाकलेले पोल आहेत ते वाकलेले पोल लगेच दुरुस्त करून नीट करून घेण्यात येतील। त्याच्यानंतर जे रोडमधले पोल आहेत ते महानगरपालिका आणि ते कोऑर्डिनेट करून ते सुद्धा आपल्याला सगळं आणून द्यायचं असं 8 दिवसाच्या आत त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे। जर या 8 दिवसात त्यांनी तशा प्रकारचे जर त्यांच्या वागण्यात आलं नाही किंवा कुठेतरी आम्हाला वाटलं जाणवलं की हे ज्यांनी शब्द दिलेत किंवा जे लेखी दिले त्याप्रमाणे काम होत नाही तर 9व्या दिवशी कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जशी नगरकरांना तळमळ होते किंवा ज्या प्रकारचा त्रास होतो उकाडा होतो तशा प्रकारचा त्रास आम्ही तुम्हाला देणार। म्हणजे त्यांना डायरेक्टली सांगितलेलं आहे की जर 8-10 दिवसानंतर यांनी केलं नाही तर आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्यांना त्याच प्रकारच्या वेदना होतील अशा प्रकारचं आंदोलन करणार। आणि जे महावितरणचं कार्यालय आहे मुख्य कार्यालय या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व संपतदादा बारसकर या शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली व सर्वच पदाधिकारी कुमार भाऊ असतील सर्व महिला असतील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं की जे 8-10 दिवसापासून नगर शहरामध्ये जे नगरची जनता नरक यातना भोगत आहे तर आम्ही ते त्यांना दरवेळेस फोन करून त्यावेळेस सांगितलं होतं की ते करा पण ते त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा केली नाही। तर आता आंदोलन करून त्या ठिकाणी आम्ही पूर्ण त्यांच्या ऑफिसच्या लाईट बंद करून त्या ठिकाणी मेणबत्ती लावून एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे व त्यांनी एक आम्हाला लेखी पत्र दिलं की 8 दिवसात आम्ही यामध्ये सुधारणा करू, लाईट जाणार नाही। जर हे झालं नाही तर यामध्ये आम्ही त्या अधिकाऱ्यांना काळं फासू व जे काही तीव्र आंदोलन करता येईल आम्ही ते करू।